Hi students, in this video we are going to see change the voice of some different sentences. We have to change the voice from active to passive or passive to active. Some of the sentences on the board are in active voice or some are in passive voice. We have to deal all the sentences one by one. Change the voice आपल्याला पाहायचं आहे. काही सेंटेन्सेस ऍक्टिव्ह व्हॉइसचे आहे, काही पॅसिव्ह व्हॉइसचे आहे. चेंज द व्हॉइस करायचे आपल्याला. तर चेंज द व्हॉइस करताना दोन प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स देतात आपल्याला पेपरमध्ये. सेंटेन्स देतात आणि एकतर म्हणतात की चेंज द व्हॉइस ऑफ द सेंटेन्स किंवा नुसतं चेंज द व्हॉइस, किंवा मग थोडी वेगळ्या प्रकारची इन्स्ट्रक्शन देतात. सेंटेन्स देतात आणि खाली ब्रॅकेटमध्ये इन्स्ट्रक्शन देतात की रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ. एक तर उदाहरणार्थ इथे हे सेंटेन्स दिलं असेल, बिगिनिंग विथ द फॉरेस्ट. हे वाक्य पुन्हा लिहा आणि फॉरेस्टने सुरुवात करा. याचा अर्थ काय समजून घेऊया थोडा आपण. आता चेंज द व्हॉइस करता हे वाक्य दिलं आहे. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पाहायला लागेल कुठलंही वाक्य दिलं असलं की दिलेलं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे की पॅसिव्ह व्हॉइस. इफ द गिव्हन सेंटेन्स इज इन ऍक्टिव्ह व्हॉइस और इन पॅसिव्ह व्हॉइस, त्यानंतर तर मग आपण त्याचं चेंज व्हॉइस करू ना. ऍक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह करू, पॅसिव्ह असेल तर ऍक्टिव्ह करू. मग दिलेलं सेंटेन्स बघूया आपण, ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे. कसं बघणार? वर्ब, मेनी थिंग्स सब्जेक्ट आहे, सब्जेक्टच्या नंतरचा हा वर्ब. सरळ सरळ या वर्ब मध्ये दिसतोय बीन ऍड केलेला आहे. आपण पाहिलेलं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह बनवताना मध्ये बीन टाकलं जात आहे. तसे पॅसिव्ह फॉर्म, वर्बचा पॅसिव्ह फॉर्म कसा असतो पाहिलंय आपण. टू बी प्लस V3 अशा यामध्ये वर्ब फॉर्म असतो तो पॅसिव्ह. मग इथे टू बीचं रूप बीन ऍड केलेलं आहे. बीनच्या सोबत टू बीचं रूप आहे, V3 आहे, पॅसिव्ह व्हॉइस आहे. सोबतच आपल्याला दिसतंय बाय द फॉरेस्ट, एजंट लागलेलं दिसतोय. सेंटेन्स आहे मेनी थिंग्स हॅव बीन टॉट टू मी बाय द फॉरेस्ट. सेंटेन्स आहे मेनी थिंग्स हॅव बीन टॉट टू मी बाय द फॉरेस्ट. ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे? वर्ब दिसतोय आपल्याला. हॅव बीन च्या फॉर्म मध्ये टू बीचं रूप आहे, बीन ऍड केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की प्रेझेंट परफेक्ट टेन्स सेंटेन्स असलं की आपण पॅसिव्ह बनवताना बीन ऍड करतोय हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये. आणि इथे V3 सुद्धा आहे, परफेक्ट पॅसिव्ह व्हॉइस आहे. सोबतच इथे दिसतंय बाय द फॉरेस्ट, एजंट बाय लावून एजंट लावलेला आहे, पॅसिव्ह व्हॉइस आहे. मग याचा ऍक्टिव्ह करायचा आहे. मग पॅसिव्ह व्हॉइसचा ऍक्टिव्ह करताना आपण ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह करताना ज्या प्रोसेस करतो, ज्या स्टेप्स फॉलो करतो, त्याच्या रिव्हर्स प्रोसेस आपल्याला इथे करायची. लक्षात घ्या, आपण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना काय करतो? ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. तो जो ऑब्जेक्ट आहे शेवटी असतो वर्बच्या, तो वर्बच्या आधी आणतो एक. दुसरं वर्बचा पॅसिव्ह फॉर्म बनवतो. आणि तिसरं जो दिलेल्या मधला सब्जेक्ट आहे तो एजंट म्हणून बाय लावून तिकडे नेतो. त्याच्या उलट करायचं. मग हा एजंट शेवटी आहे, आधी आणायचं. दुसरं वर्ब हा पॅसिव्ह फॉर्म मध्ये आहे, ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये बनवायचा. आणि हा सब्जेक्ट तिकडे ऑब्जेक्ट म्हणून जाणार. तीन गोष्टी एक एक करू आपण. हा एजंट बाय द फॉरेस्ट काय होणार? हा पॅसिव्ह व्हॉइस आहे, त्याचा आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस बनवायचा आहे. द फॉरेस्ट अर्थातच बाय निघून जाईल त्याचा. आणि द फॉरेस्ट, द फॉरेस्ट वर्बचा ऍक्टिव्ह व्हॉइस बनवायचा. पॅसिव्ह बनवताना काय करतो? बीन ऍड करतो हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये. इथे मात्र बीन काढून टाकायचा. फक्त आता इथे एक माहिती आपल्याला, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब हॅव किंवा हॅज दोन पैकी एक घेतात. मग आपण दोन पैकी एक कोणचा इथे सूट होईल ते पाहायचं. इथे थिंग्स होतं, प्लुरल होतं म्हणून हॅव आलं. इथे सिंग्युलर आहे, मग इथे ना हॅज. बिन निघून गेला आणि बिन निघून गेल्यानंतर अर्थातच परफेक्ट टेन्स असल्यामुळे V3 चे ना हॅज टॉट.
द फॉरेस्ट हॅज टॉट एक्स्ट्रा लिहून टाकू काय राहिलेलं आहे टू मी व्हॉट मेनी थिंग्स मेनी थिंग्स काय प्रोसिजर अडॉप्ट केली आपण एजंट बाय काढून टाकला एजंट आधी घेतला पॅसिव्ह होता त्याचा ऍक्टिव्ह फॉर्म केला एक्स्ट्रा जोडून दिले आणि नंतर मग हा दिलेल्या सेंटेन्स मधला जो सब्जेक्ट आहे तो इकडे ऑब्जेक्ट म्हणून ओके आणि ही जर सूचना अशी दिली असती की बिगिन द सेंटेन्स ओके ही जर सूचना अशी दिली असती की बिगिन द सेंटेन्स विथ द फॉरेस्ट एजंट आहे तो सुरुवातीला घ्या म्हणजे काय एजंट सब्जेक्टच्या ठिकाणी घ्या याचा अर्थ असा घ्यायचा की पॅसिव्ह व्हॉइसचा ऍक्टिव्ह व्हॉइस करा अशी पण सूचना आहे ठीक आहे बघूया आपण सेकंड काय सेकंड सेंटेन्स एनिमल्स आर पेइंग मी बॅक चेंज द व्हॉइस सूचना दिली आणि जर चेंज द व्हॉइस करायचं मग पाहायला लागेल ना ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे बरोबर ना वर्ब आर पेइंग कंटिन्युअस टेन्स आहे V3 नाही आहे पॅसिव्ह नाही आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे पॅसिव्ह करूया मग आपण याचा हा वर्ब आहे वर्बच्या नंतरचा हा ऑब्जेक्ट हा आधी घेऊया याचा पॅसिव्ह बनवताना ऑब्जेक्ट आधी घेऊया मीचा ठेवणार आय टेन्स कुठला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आर पेइंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असला पॅसिव्ह व्हॉइस करायचं असलं तर काय जास्तीचं ऍड करतो आपण हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्बच्या मध्ये टू बीचा फॉर्म कसा घेतो काय ऍड करतो बीइंग ऍड करतो त्याच्यामध्ये कारण इथे आयएनजी लागलेला आहे बीइंग ऍड करतो लक्षात आलं ना मग हेल्पिंग वर्ब प्लस बीइंग काय येणार इथे ॲनिमल्स होतं म्हणून आर आलो प्रेझेंट टेन्स मधलं हेल्पिंग वर्ब एम इज आर इथे आय आहे आयच्या सोबत काय येईल या तीन पैकी आय एम असल्यामुळे बीइंग आय एम बीइंग आणि या पेचा V3 पेड आय एम बीइंग पेड आय एम बीइंग पेड back I am being paid back हा पॅसिव्ह झाला आणि हा सब्जेक्ट एजंट म्हणून जाईल इकडे बाय ॲनिमल्स ओके नाव द थर्ड वन बघूया काय सेंटेन्स आहे द लिफ्ट मॅन वॉज फाइंड फॉर द ऑफेन्स इन्स्ट्रक्शन दिली समजा चेंज द व्हॉइस पाहावं लागेल ना हे दिलेलं ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे वर्ब वॉज फाइंड V3 आहे आधी टू बीचं रूप आहे वॉज असा वर्ब फॉर्म पॅसिव्ह मध्येच असतो V3 टू बीचं रूप V3 पॅसिव्ह फॉर्म वॉज लागलेला आहे म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचा पॅसिव्ह फॉर्म आहे पॅसिव्ह व्हॉइस आहे द लिफ्ट मॅन वॉज फाइंड फॉर द ऑफेन्स इथपर्यंत आलो बाय हुम दिलेलं नाहीये इथं जसं बाय द फॉरेस्ट दिलं होतं ही क्रिया कोणी केली एजंटच इथे दिला नाहीये many times it is seen that there are some sentences without mentioning the agents. Why? Without agents. Why? They don't mention the agents. Many times the agents of the action or doer of the actions are not so important to be mentioned. Or sometimes they are very well known. They need not to mention here. कधी-कधी हा एजंट दिलाच जात नाही मेन्शन केला जात नाही कधी महत्वाचा नसतो किंवा कधी कधी सगळ्यांना माहिती असतो जनरली नोन असतो म्हणून तर देत नाहीत मग काय करायचं आपल्याला हा पॅसिव्हचा ऍक्टिव्ह करताना एजंट लागेल ना जसं हा फॉरेस्ट आपण इकडे गेला मग तो ऍज्युम करायचा या ठिकाणी कसा या सेंटेन्सचं जर आपल्याला सेंटेन्स वरून कळत असेल तो घ्यायचा नाहीतर मग बाय हिम बाय देम अशा पद्धतीचा घेतला तरी चालेल
सेंटेन्स आहे द लिप मॅन वॉज फाईंड फॉर द ऑफेन्स. द सेंटेन्स इज फ्रॉम वन ऑफ अवर लेसन ऑन सेंग प्लीज मधलं सेंटेन्स आहे लिपमॅनचं. आपल्याला माहिती आहे याला फाईन केलं. ऑफेन्स करता फाईन कोण करताय? बाय द कोर्ट, बाय द लॉ, बाय द जज. नाहीच आठवलं तर बाय हिम किंवा बाय देम म्हणता येणार. ओके, मग इथे माहिती आहे आपल्याला, मग आपण म्हणू बाय द कोर्ट. हो, इथे त्याला कोणी फाईन केलं? बाय द कोर्ट असं आपण ऍझ्युम केलं, गृहीत धरलाय. आपल्याला या पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करताना, पॅसिव्ह मध्ये बऱ्याचदा एजंट नाही दिला तरी चालतंय, पण ऍक्टिव्ह करताना कारण हा एजंटच इकडे सब्जेक्ट म्हणून येतो ना, म्हणून तो लागेल आपल्याला ही कृती कोणी केली. कारण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये त्या कर्त्याला महत्व दिलेलं असते, डुअरला इम्पॉर्टन्स दिलेलं असतं, म्हणून हा डुअर आधी घ्यायला लागेल आपल्याला. मग ठीक आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस करूया आपण. येणार द कोर्ट, द कोर्ट, द कोर्ट वर्ब येणार, पण ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये येणार. ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये येणार आपण सिंपल पास्ट टेन्सचा ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह करताना जास्तीचं काय ऍड करतोय? टू बीचं रूप त्याच्यासोबत जोडतो, पास्ट टेन्स मधलं म्हणजे वाज वेअर जोडतो, हा हेल्पिंग व्हर्ब जोडतो, हा काढून टाकायचा. मग हा काढून टाकला आणि हा वाज पास्ट टेन्स मधला, याचा पास्ट टेन्स घ्यायचा, हा काढून टाकायचा आणि याचा पास्ट टेन्स घ्यायचा व्हर्बचा. अर्थातच फाईन, 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 फाईन द कोर्ट, फाईन आणि हा जो सब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट म्हणून येणार. फाईंड द लिफ्ट मॅन, फाईंड द लिफ्ट मॅन एक्स्ट्रा जोडून घेऊ आपण. फॉर द ऑफेन्स, द लिफ्ट मॅन फॉर द ऑफेन्स. येस, द कोर्ट फाइंड द लिफ्ट मॅन फॉर द ऑफेन्स. जरा समजून घ्या बघा, या ठिकाणी दिलेलं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे काय आहे? काय आहे? द लिफ्ट मॅन वॉज फाइंड फॉर द ऑफेन्स. लिफ्ट मॅनला फाईन केलं गेलं, ते कृती महत्वाची आहे म्हणून हा पॅसिव्ह मध्ये वापर. लिफ्ट मॅनला फाईन केला गेला, कोणाकडनं महत्वाचं नाही दिलं नाही, पण ते जर कोणाकडून फाईन केलं गेलं, कोणी डुअर कोण आहे हे जर सांगायचं असलं तर ऍक्टिव्ह मध्ये सांगितलं जाईल. द कोर्ट फाइंड द लिफ्ट मॅन, द कोर्ट फाइंड द लिफ्ट मॅन फॉर द ऑफेन्स. हा फरक ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वाचताना पण तो दिला जातो, स्ट्रेस तसं दिला जातो. इथे इथे द लिफ्ट मॅन वॉज फाइंड फॉर द ऑफेन्स, इथे द कोर्ट फाइंड द लिफ्ट मॅन फॉर द ऑफेन्स. वाचताना पण तसं इंटोनेशन येऊन जात आहे, स्ट्रेस तसं दिला जातो. Now the fourth sentence. The fourth sentence. The law does not compel one to say please. The law does not compel one to say please. Change voice. Active आहे, passive आहे. Verb बघूया. Verb आहे does not compel. Does not compel. Negative sentence आहे. Does not compel. Compel V1 आहे. V3 नाही आहे. Passive नाही आहे. Active आहे. ऍक्टिव्ह आहे, पॅसिव्ह करूया. हा वर्ब आहे, वर्बच्या नंतरचा ऑब्जेक्ट लागेल मग आपल्याला पॅसिव्हचा ऍक्टिव्ह करताना. सर आपल्याला ऑब्जेक्ट माहिती लागेल ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना, कारण ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेतो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. मग याचा पॅसिव्ह व्हॉइस 1 1 1 1. कुठला टेन्स आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पॅसिव्ह करताना वर्ब फॉर्म काय तो टू बी प्लस V3. याचा V3 येणार आणि टू बी चं रूप प्रेझेंट टेन्स मध्ये आणि इज आर पैकी एक 1 आहे, 1 च्या सोबत येणार इट्स. नॉट कुठे लावायचा? आतापर्यंत आपण निगेटिव्ह सेंटेन्स नाही पाहिलं, एखादा निगेटिव्हचं पण येतं. मग हा नॉट नेहमी हेल्पिंग वर्बच्या नंतर येतो. असं इथे सुद्धा या डसच्या नंतर आलेला आहे. मग इथे हेल्पिंग वर्ब आहे इज नॉट. 1 इज नॉट याचं V3 कंपेल्ड. 1 इज नॉट
compared. One is not compared. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जोडून देऊ. टू से प्लीज. आणि नंतर हा जो सब्जेक्ट आहे प्रेझेंट म्हणून जाणार बाय द लॉ. ओके, बाय द लॉ. आता काय झालं, वर्क इज नॉट कंपेल. तुम्ही म्हणाल हा डस कुठे गेला, डस लिहिला नाही आपण. हा, हे लक्षात घ्यायचं. ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह करताना निगेटिव्ह सेंटेन्सच्या सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल पास्ट मध्ये, सिंपल प्रेझेंट असेल तर डू नॉट, डज नॉट येणार. सिंपल पास्ट असेल तर डिड नॉट येणार. पण त्याचा पॅसिव्ह करताना हा डू डज डिड निघून जाणार. तुम्हाला असं कसं निघून जाणार, का निघून जाणार, कारण या ठिकाणी डज आला होता या नॉटला सोबत. एक मी आहे की नॉट हा नेहमी हेल्पिंग वर्बच्या सोबतच येतो सेंटेन्स मध्ये. बिना हेल्पिंग वर्बचा तो लावल्या जात नाही, मग त्याला सोबत म्हणून इथे आला. या सेंटेन्स मध्ये नॉट लावायला इज ऑलरेडी आहे हेल्पिंग वर्ब, म्हणून या इजच्या सोबत तो लावून दिला. मग पुन्हा या डसचं काम नाही आहे. मग या ठिकाणी काय झालं, वन इज नॉट कंपेल्ड टू से इज बाय द लॉ. ओके, नाव द लास्ट सेंटेन्स. लास्ट सेंटेन्स काय, वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमर. पण मिनिंगफुल सेंटेन्स आहे. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमर. आता इथे पण सूचना चेंज द व्हॉइस देऊ शकतात किंवा बिगिन द सेंटेन्स विथ द वर्ड असं म्हणू शकतात. मग असं म्हणलं तर काय अर्थ त्याचा. वर्ब पाहतो पहिल्यांदा आपण. वर्ब आहे इनफॅक्ट. इनफॅक्ट V1 आहे, एकटाच आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. V1 आहे, पॅसिव्ह नाही आहे, ऍक्टिव्ह आहे. पॅसिव्ह बनवायचा आहे, हा वर्ब आहे, अर्थातच मग हा ऑब्जेक्ट. पण त्यांनी सूचना दिली बिगिन द सेंटेन्स, रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ द वर्ड. हा वर्ड जो ऑब्जेक्ट वर्बच्या नंतर येतो तो आधी घेऊन वाक्य सुरुवात करा. ऑब्जेक्ट जो आहे तो सब्जेक्टच्या ठिकाणी घ्या. म्हणजे काय करा, पॅसिव्हाइज करा त्याचा, चेंज द व्हॉइस करा त्याचा. हे अशी सूचना देतात कधी कधी. अशी सूचना आली की मग लक्षात घ्यायची की याचा चेंज द व्हॉइस करायचा आहे. ठीक आहे, हा वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, याचा पॅसिव्ह व्हॉइस करूया आपण. पॅसिव्ह व्हॉइस करताना हा जो ऑब्जेक्ट वर्बच्या नंतर आहे तो आधी ना द वर्ड, द वर्ड, द वर्ड, द वर्ड. याचा पॅसिव्ह फॉर्म टू बी प्लस V3 च्या फॉर्म मध्ये. मग हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, V1 आहे, सिंपल प्रेझेंट आहे, हेल्पिंग वर्ब येणार, टू बी स्वरूप येणार प्रेझेंट टेन्स मधला. प्रेझेंट टेन्स मधलं टू बी चे रूप, टू बी फॉर्म्स अमेझॉन. द वर्ड आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून इज. द वर्ल्ड इज इन्फेक्टेड. इन्फेक्टेड. द वर्ल्ड इज इन्फेक्टेड. द वर्ल्ड इज इन्फेक्टेड. एक्स्ट्रा जोडून देऊ. The word is infected. The word is the word is infected with our ill humor. With our ill humor. With our ill humor. Ill humor by us. By us. Word is infected with ill humor by us. These are different sentences for change the voice.